यंदाचा गणेशोत्सव निर्बंधमुक्त होणार का आणि ढोलाबाबत डीजेचाही दणदणाट होणार का? पुण्यात सध्या याच मुद्द्यावरून चर्चा रंगली आहे. महापालिकेत झालेल्या गणेशोत्सवाच्या तयारीच्या बैठकीत डीजे आणि ढोलाला समर्थन देणाऱ्या कार्यकर्त्यांचे पारडे जड झाले. पर्यावरण प्रेमी आणि मोठ्या आवाजाला विरोध करणाऱ्यांना सभागृहाबाहेर जावं लागलं. यावेळी महापौर मंजुषा नागपूर यांनी गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना कोणताही त्रास होऊ नये अशी भूमिका मांडली. तर सभागृह नेते गणेश बिडकर, धीरज घाटे आणि भाजप आमदार हेमंत रासने यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी निर्बंधमुक्त गणेशोत्सवाला पाठिंबा दिला. पण दुसरीकडे सामान्य पुणेकरांचा या निर्णयाला विरोध असल्याचं सोशल मीडियावरील प्रतिक्रियांमधून दिसत आहे. कारण हा मुद्दा फक्त उत्सवाचा नाही तर नागरिकांच्या आरोग्याचाही आहे. मोठ्या आवाजाच्या सततच्या संपर्कामुळे कानात आवाज येणे, ऐकण्याची क्षमता कमी होणे आणि श्रवणशक्तीला कायमस्वरूपी नुकसान होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. डीजेच्या स्पीकर जवळ उभ्या असणाऱ्या व्यक्तींना हा धोका आणखी वाढतो. मोठ्या आवाजाचा परिणाम केवळ कानांवर होत नाही, त्यामुळे ताण, डोकेदुखी, चिडचिड, झोपेचा त्रास आणि अस्वस्थता वाढू शकते. लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना याचा त्रास अधिक जाणवू शकतो. गणेशोत्सवाचे 10 ते 11 दिवस अनेक भागांमध्ये तासनतास ध्वनिक्षेपक सुरू राहतात. नारायणपेठेसारख्या दाट लोकवस्तीच्या भागात हा प्रश्न आणखी गंभीर होतो. उत्सवाचा आनंद काही तासांचा असतो, पण त्याचा त्रास आजूबाजूच्या नागरिकांना अनेक दिवस सहन करावा लागतो. आणखी एक प्रश्न म्हणजे काही ठिकाणी डीजेच्या तालावर होणारे अश्लील किंवा आक्षेपार्ह नृत्याचे प्रकार. गणेशोत्सव हा भक्ती, सामाजिक एकोपा आणि सांस्कृतिक परंपरेचा उत्सव आहे. त्यामुळे भजन, कीर्तन, व्याख्यानं आणि पारंपरिक कलांना प्रोत्साहन देणं अधिक योग्य नाही का, असा सवालही नागरिकांकडून केला जात आहे. म्हणजेच एकीकडे भाजपचे नेते निर्बंधमुक्त गणेशोत्सव आणि डीजेच्या समर्थनार्थ आहेत, तर दुसरीकडे सामान्य पुणेकर मोठ्या आवाजामुळे होणाऱ्या त्रासाचा मुद्दा मांडत आहेत. पण या सगळ्यावर पुणेकरांचं नेमकं काय म्हणणं आहे? या व्हिडिओत सोशल मीडियावर पुणेकरांनी केलेल्या काही महत्त्वाच्या कमेंट्स आणि आम्ही वाचून दाखवणार आहोत. बघूया पुणेकर काय म्हणतात. पुण्यातील सभागृह नेते गणेश बिडकर यांनी बैठकीतील व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओवरच्या मी कमेंट्स तुम्हाला वाचून दाखवते. निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याच्या भाजपच्या भूमिकेवर लोकांनी कमेंट्स केल्या आहेत. त्यामध्ये एक जण म्हणतायत की डीजे लावणार, ढोल ताशे बडवणार यांची संख्या मर्यादित ठेवणार नाही, 24 तास काम करणाऱ्या पोलिसांना त्रास देणार, नागरिकांना त्रास देणार, गणपती विसर्जनानंतर सर्वत्र कचरा करणार, व्यावसायिकांकडून धमकावून वर्गणी मागणार, कुठलेच नियम पाळणार नाही, रस्त्याच्या मध्ये मांडव टाकून ट्रॅफिक अडवणार, अशा पद्धतीने सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करून तो एकोप्याने साजरा होणार आहे का, असा प्रश्न एका सोशल मीडिया वापरकर्त्याने विचारला आहे. तर याबरोबरच आणखी एका पुणेकराने कमेंट केली आहे की जपूया नाती आपल्या शेजारच्या पेशंट, आजी आजोबा, गर्भवती स्त्रिया आणि लहान लेकरांशी, नको डॉल्बीचा कर्णकर्कश आवाज, वारकऱ्यांप्रमाणे जपूया आपली परंपरा, लेझिम टाळ मृदुंगाच्या तालावर गणरायाचे भक्तिभावाने स्वागत करूया. ही मूर्ती नाही, मोठा आवाज नाही, मोठी असू दे फक्त भक्ती आणि भावना, गणपती बाप्पा मोरया. यातून त्यांनी नागरिकांचा विचार करण्याचा एक संदेश एक प्रकारे दिला आहे. याचबरोबर जर आणखी एक कमेंट्स आपण पाहायला गेलो तर भल्या मोठ्या लांबलचक कमेंट्स अनेकांनी केल्या आहेत. यामध्ये एक जण म्हणतात की म्हणजे सभा पाहता एका गोष्टीचा आनंद झाला, कुठलेच निर्बंध नाहीत, नियमांची सक्ती नाही, त्यामुळे यावर्षी तरी पोलिसांना काही कामाचा ताण नाही, पोलीस बंदोबस्तासाठी नाही आले तरी काही फरक पडणार नाही, त्यांना रजा मिळतील मस्तच, सगळं कायदे कार्यकर्ते सांभाळून घेतील, असा एक टोमणा त्यांनी प्रत्यक्षपणे मारला आहे. याबरोबरच एकाने कमेंट केली आहे की कर्णकर्कश वाद्याचे आवाज उल्लंघन, सार्वजनिक ध्वनी प्रदूषण हे भारतीय संस्कृतीला लागलेला कर्करोग आहे. तर एका पुणेकराने असं म्हटलंय की यावर्षी गणेशोत्सवामध्ये शहराच्या मध्यवस्तीत चौकात ट्रॅफिक जामची समस्या उद्भवणार काय, मिरवणुका, घातक लेझर लाईट्स आणि डीजेचा वापर न करता लवकरात लवकर संपून उत्सवाचे मांगल्य आणि पावित्र्य जपले जाणार काय,
उत्सवाचा त्रास विद्यार्थी, आजारी पाजारी, म्हातारी माणसे आणि दैनंदिन नोकऱ्या धंद्यासाठी बाहेर पडणाऱ्या चाकरमान्यांना होणार नाही ना, कारण आता अति झाले आणि अति तिथे मातीच असते, असं त्यांनी आपलं मत मांडलं आहे. आता आपण धीरज घाटेंच्या पुण्यात गणेशोत्सवासाठी कोणतेही निर्बंध नको अशी जी त्यांनी पोस्ट केली आहे त्या खालील कमेंट्स वाचून पाहूया. त्यातली पहिलीच कमेंट अशी आहे की सॉरी, आम्हीही हिंदू आहोत आणि सातत्याने भाजपचे मतदार आहोत. मोदीपूर्व काळापासून भाजपसाठी लेखनाद्वारे फुकट फाकट कुठलेही 40 पैसे न मिळता भरपूर वेळ खर्ची घातला आहे, पण कोणतेही निर्बंध नको असे आम्हाला वाटत नाही. हिंदुत्वाच्या मुद्द्याखाली कोणत्याही गोष्टींचे समर्थन करणार नाही. सामान्य माणसांच्या इच्छा अपेक्षांची जाणीव ठेवा. आवाज, गर्दी, मंडळाची मनमानी, उशिरापर्यंत चाललेली विसर्जन मिरवणूक यावर तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी यांनी केली आहे. तर एकाने सरळ प्रश्न विचारला आहे की देवाचा आणि डीजेचा काय संबंध घाटे, बाकी कसले निर्बंध आहेत असं त्यांनी विचारलं आहे. तर याबरोबरच आणखी एका व्यक्तीने अशी भाजपच्या या निर्णयाशी असहमत असल्याचं म्हणत लिहिलंय की पुणेकरांतर्फे निर्णय घ्यायचा अधिकार तुम्हाला कुणी दिला? तुम्ही स्वतःला पुण्याचे डिसिजन मेकर समजू नका. मी हिंदू आहे, आस्तिक आहे आणि भाजपचा कट्टर समर्थक सुद्धा आहे, पण पुणेकरांच्या आयुष्याशी आणि आरोग्याशी खेळणाऱ्या निर्णयांना माझा संपूर्णपणे विरोध राहील. त्याचप्रमाणे सर्वसामान्य पुणेकरांचा लाऊडस्पीकर्स, डीजेच्या भिंती, लेझर बीम्सना संपूर्णपणे विरोध आहे, हे सुद्धा तुम्ही लक्षात घेणे आवश्यक आहे असं त्यांनी म्हटलंय. त्याबरोबरच मंडळाच्या जवळ जे नागरिक राहतात त्यांचे या डीजेमुळे काय हाल होतात हे ह्यांना कोण सांगणार असाही एकाने उपरोधिक टोला लगावला आहे. तर भाजपच्या या भूमिकेला विरोध करताना एकाने लिहिले की अतिशय चुकीची भूमिका भाजप घेत आहे. लोकांनी का त्रास सहन करायचा? तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, लोकांनी तुम्हाला निवडून आणले विसरू नका. आम्ही हिंदू आहोत म्हणूनच हिंदू सणांना आलेले विकृत रूप बघून खेद वाटतो. असह्य डीजे, लाऊडस्पीकरचे आवाज, भाराभर ढोल पथकांचे एकाच वेळी एकाच भागात 7-8 तास रोज चालणारे सराव, लेझर लाईट्स, मंडळे करत असलेली मनमानी, अनियंत्रित गर्दी, उशिरापर्यंत चालणारी विसर्जने, बंद केलेले रस्ते यावर तातडीने उपाय करा असं त्यांनी म्हटलं आहे. एका व्यक्तीने मजेशीर कमेंट करताना लिहिले की ह्याला डीजे समोर बसवा आणि फुल आवाज सोडा आणि सात्विक उत्सव असणाऱ्या गणपतीत धिंगाणा घालायला याला निर्बंध नको, तर शनी शिंगणापूर आणि इतर देवस्थानमधील महिलांवर असणारे निर्बंध पण मनुवाद्यांनी उठवावेत असं एकाने म्हटलं आहे. त्या व्यक्तीने प्रश्न उपस्थित करताना असं लिहिलं आहे की धीरजजी, डीजेच्या भिंती, कर्णकर्कश आणि वेडीवाकडी गाणी म्हणजे गणेश उत्सव आहे का असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. एका व्यक्तीने अशी कमेंट केली की का बरे, निर्बंध नको? वाटेल तसं वागण्याची मुभा पंतप्रधानपदी बसलेल्या व्यक्तीलाही नसते, मग तुमच्या लाऊडस्पीकरला कशासाठी हवी असा प्रश्न केला आहे. तर एकाने लिहिलंय की कुंपणाने चेत खाल्ले तर दाद न्यावी कुणाकडे असे झाले. प्रचंड त्रास होतो आवाजाचा आणि खरा आवाज दाबून टाकला जातो. सत्य फासावर जाईल ही बाळूमामाच्या इथे भविष्यवाणी वर्तवली ती प्रत्येक बाबतीत खरी होताना दिसते असं म्हटलं आहे. आता आपण पुण्याच्या ज्या महापौर आहेत मंजुषा नागपुरे यांच्या पोस्ट खालच्या कमेंट वाचूया. त्यांनी पोस्ट करत असं म्हटलंय की पुण्यातील माझ्या गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याला कुठलाही त्रास होणार नाही. त्यांच्या या पोस्ट खाली भरपूर कमेंट आलेल्या आहेत, जवळपास 500 पेक्षा जास्त कमेंट्स आल्यात. पण त्यामध्ये लोकांनी काय म्हटले बघूया आपण. तर एकाने म्हटले की नागरिकांना मरू देत, नागरिक मेले तरी चालतील, पण डीजे व स्पीकरच्या मोठ्याला भिंती मात्र लावणारच. एक जात सगळ्या पुणेकरांना बहिरे केल्याशिवाय तुम्ही शांत बसू नका मॅडम. सगळ्या पुणेकरांना जोपर्यंत आवाजामुळे शारीरिक व्याधी जडून मरण्याच्या दारात ते उभे राहणार नाहीत आपण तोपर्यंत अजिबात कोणत्याही पुणेकरांचे म्हणणे ऐकून घेऊ नका. कमीत कमी 500 किंवा 1000 स्पीकरच्या भिंती उभा करा. त्यापेक्षा कमी स्पीकर लावले तर मंडळांना दंड करा. प्रत्येक पुणेकराला तुम्हाला मत दिल्याचा जोपर्यंत पश्चाताप होणार नाही तोपर्यंत मॅडम तुम्ही आमचे कोणाचेही अजिबात ऐकू नका. आमचा आवाज कायमसाठी डीजे लावून स्पीकरच्या भिंती उभारून दाबून टाका. आम्ही पुण्यात राहिलो म्हटल्यावर आम्हाला कमीत कमी बहिरेपणाची शिक्षा मिळायलाच हवी असं त्यांनी कमेंटमध्ये म्हटलं आहे. आणखी एकाने मंजुषा नागपुरेंच्या पोस्ट खाली कमेंट केली की पुढच्या वेळी तुमची सत्ता येणार नाही याचे आम्ही एक सामान्य नागरिक, एक RSS सपोर्टर, एक पक्का
पक्का हिंदुत्ववादी म्हणून नक्कीच प्रयत्न करू. आम्हाला तुम्ही नको आहात, तुम्हाला नागरिकांचे हित कळत नाही असं त्यांनी म्हटलं आहे. एकाने डीजे मुक्त गणेशोत्सव ही काळाची गरज आहे असं अधोरेखित करताना लिहिलंय की थिल्लर गाण्यांवर नाचायला मिळावे म्हणून डीजेचा अट्टहास चुकीचाच. ढोल ताशे, पारंपरिक वाद्ये, लेझिम परंपरा यामध्ये उत्सव साजरा झाल्यास कुणालाच हरकत असण्याचे कारण नाही. आणि हो, हिंदू सणांच्या वेळेस बोलता वगैरे म्हणू नका. 40 वर्षांपूर्वी डीजे नव्हते, त्यामुळे हिंदू सण असे साजरे होत नाहीत असं त्यांनी सांगितलं आहे. अनेकांनी कमेंटमध्ये डीजेला परवानगी दिली, हा निर्णय आवडला नाही अशाच एक प्रकारे मत मांडलं आहे. एकाने तर अतिशय संतप्त होऊन लिहिले की सामान्य माणूस मेला तरी बेहतर. डीजेच्या आवाजाने 10-15 थेरडी मेली तरी चालतील, पण कार्यकर्त्याला त्रास नाही होता कामा. डीजेच्या आवाजाने लहान मुलं मेली तरी चालतील, पण कार्यकर्त्याला त्रास नाही होता कामा. टिळक स्वतः चिकनी चमेली गाण्यावर नाचलेले तुम्ही बघितले असतील. मग कार्यकर्ते नाचले तर काय झालं? करा स्पीकरच्या भिंती उभ्या, मारा लोकांना. हे पाप माथी घेऊन तुम्ही स्वतःचं अस्तित्व संपवण्याच्या तयारीत आहात असं म्हटलं आहे. तर अजून एकाने कमेंट केली आहे की आज सुसंस्कृत धर्मभावना, आदरयुक्त उत्सव पूर्णपणे हरवले आहेत. त्या अनुषंगाने विचार करायला कोणालाही नको आहे. यात दडलेल्या अर्थकारणाने सद्विवेक, सद्विचाराशी केव्हाच फारकत घेतलेली आहे. लोकमान्यांनी स्वराज्य चेतवण्याची उपयुक्तता हेरून गणेश उत्सवाला सार्वजनिक केलं. त्या उत्सवाबाबत आज अव्यक्त मतांचा धांडोळा घेतला तर त्यास कितपत लोकमान्यता लाभेल असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. तर नागरिक पण राहतात पुण्यात. महापौर मॅम, तुम्ही महापौर या नात्याने प्रथम नागरिक आहात. प्रत्येक मंडळाचे समोर डीजे ऐकलाच पाहिजे. आपण ते पण नक्की करा. परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन. कर्णकर्कश गाणी डीजे म्हणजे गणेशोत्सव आहे का? अशी संतप्त कमेंट केली आहे. आणि अशा भरपूर कमेंट्स मंजुषा नागपूर यांच्या पोस्ट खाली आल्या आहेत. आता आपण पुढे वळूया. आपण शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांच्या पोस्ट खालील कमेंट वाचूया. त्यांनी बिंदास्त वाजवा पुणेकर, सोबत आहेत धंगेकर अशी एक पोस्ट केली आहे, ज्याला 200पेक्षा जास्त कमेंट्स आल्यात. त्यात असं लिहिलं आहे की एकाने लिहिलं आहे की कुठल्याही परिस्थितीत दहीहंडी आणि गणपती प्लाझ्मा डीजेवर बंदी झालेच पाहिजेत. उगाच आमचा बाऊ करू नका. लहान मुलांना, म्हाताऱ्या लोकांना खूप त्रास होतो. हृदयाचे विकार वाढत चालले, कानाचे प्रॉब्लेम वाढत चालले, जरा विचार करा असं त्यांनी म्हटलं आहे. तर तसेच पुढे आणखी एकाने कमेंट केली आहे की सवंग लोकप्रियतेसाठी हे राजकीय नेते नागडं नाचण्याचं, शिव्या देण्याचं समर्थन करतात. धंगेकर अपवाद कसा असणार? लोक मेली तरी चालतील, पण याचं दुकान चाललं पाहिजे असं म्हटलं आहे. तर अजून एकाने कमेंट केली की स्पीकर जे मंडळ लावतात त्यांच्या घरच्यांना तर स्पीकरसमोर 4 तास बसायला लावा. त्यानंतर त्यांनी परवानगी दिली तर स्पीकर लावा. ह्याने एक फायदा होईल. घरच्या लोकांना पण कळेल आपले घरचे काय करतात. स्पीकर परवानगी त्यानंतर द्यावी असं म्हटलं आहे. तर एकाने लिहिलं आहे की मित्रा, प्रोत्साहन जरूर दे, परंतु चांगल्या कामाला. तुम्ही जर खरोखरच हिंदू अवलादीचे असलात तर धर्मात शिरलेल्या या बकालपणाला आवरा. तरुण चुकीच्या मार्गावर चालले, त्यांना मार्गदर्शन करा. खऱ्या हिंदू धर्माची जाणीव करून द्या. सद्यस्थिती साजरा होणारा गणेशोत्सव असो अथवा दहीहंडी असो, हे धर्माला अभिप्रेत नाहीच. उगाच विनाशकाले विपरीत बुद्धी असे वागूच नका असं म्हटलंय. तर अजून एकाने लिहिलंय की भाऊचा हा संदेश म्हणजे कोणीही घाणेरडी गाणे लावा, कसेही नाचा, तेही दारू पिऊन उत्सवाची विटंबना करा. हा उद्योग बस करा. आम्ही पुणेकर लोकमान्य आणि महात्मा फुले यांची शिकवण कदापि विसरणार नाही. या आवाहनामुळे आपली प्रतिमा जनमानसात मलिन होईल असं मत व्यक्त केलं आहे. एकूणच धंगेकरांच्या पोस्ट खाली ही निर्बंधमुक्त गणेशोत्सवाला विरोध करणाऱ्याच कमेंट्स दिसत आहेत. म्हणजेच पुणेकरांना डीजे मुक्तच गणेशोत्सव हवा आहे असं एकंदरीत दिसत आहे. आता शेवटची पोस्ट आमदार हेमंत रासने यांनी लोकमान्य टिळकांचा संदर्भ देत गणेशोत्सवासंदर्भात एक पोस्ट केली आहे. म्हणजे निर्बंधमुक्त गणेशोत्सवाच्या निर्णयाबद्दल माहिती देणारी पोस्ट केली आहे. त्याखालच्या कमेंट्स मी काही वाचून दाखवते. एकाने लिहिलंय की तेवढे डीजे बंद करायचे धाडस दाखवा साहेब, तर आम्ही तुम्हाला मत दिल्याचं समाधान मिळेल असं म्हटलं आहे. बऱ्याच मोठमोठ्या कमेंट्स आलेल्या आहेत.
अजून एकाने लिहिले की तुम्हाला दिवसभर गणेश उत्सव सोडून काही दिसत नाही का? बघावं तेव्हा गणपती गणपती, आमदार आहात की मंदिरातील पुजारी, असं एकाने उपरोधिक टोला लगावलेला दिसत आहे. तसेच एकाने लिहिले की समाज संघटित व्हा आणि चिकनी चमेली गाण्यावर नाचवा, म्हणून नक्कीच त्यांनी गणेशोत्सव चालू केला नसणार. टिळक तुमच्या एवढे हुशार नव्हते, मूर्खच जास्त होते. पण जाऊ दे, सांभाळून घ्या टिळकांना. लोकमान्य रासने साहेब, आणि जरा डीजेचे महत्त्व पटवून सांगा सगळ्यांना, असं एकाने लिहिलेलं आहे. तर एकाने डीजे मुक्त, लाऊडस्पीकर मुक्त गणेशोत्सवाला समर्थन देताना लिहिले की तुमच्या कार्यकर्त्यांच्या करमणुकी आणि हुल्लडबाजीसाठी जनतेला वेठीस धरू नका. अर्वाच्य आणि हिडीस गाणी, धांगडधिंगा, संगीत इत्यादी वाजवण्यापेक्षा धार्मिक स्तोत्र, आरत्या यांचे सांघिक तोंडी पठण आणि गायन याला प्राधान्य द्या. बालके आणि तरुण पिढीला यात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन द्या. एकाने लिहिले की म्हणून मतदारांच्या आरोग्याची वाट लावा, पण डीजेवर निर्बंध नको अशी मागणी आपण केली आहे ना. पुढच्या वेळी भाजपला मत कोण देईल ते बघू. अशा प्रकारे बऱ्याचशा कमेंट्स हेमंत रासने यांच्या पोस्टखालीही आलेल्या आहेत. तर एकूणच काय, तर आता आपण जेवढ्या काही पुण्यातील भाजप नेत्यांच्या पोस्टखालील कमेंट्स पाहिल्या, त्यावरून असं दिसतंय की पुणेकर हे निर्बंधयुक्त म्हणजेच डीजे, लाऊडस्पीकरसहित गणेशोत्सव साजरा करण्याला विरोध करताना दिसतात. नागरिकांचं असं म्हणणं आहे की डीजे मुक्त, लाऊडस्पीकर मुक्त गणेशोत्सव साजरा केला जावा. यावेळी तुम्ही ढोल ताशे वाजवा, कीर्तन, भजन, याबरोबरच लेझिम अशा पारंपरिक गोष्टींसह गणेशोत्सव साजरा करण्याला पुणेकरांचा नक्कीच प्रतिसाद आहे, त्यांचा पाठिंबा आहे. परंतु फक्त डीजेला ते विरोध करताना दिसत आहेत. तर यावर भाजप नेते काय भूमिका घेतात? भविष्यात हा निर्णय बदलला जातो की डीजे सहित दरवर्षीप्रमाणे गणेशोत्सव साजरा केला जातो, हे येणाऱ्या काळात पाहायला मिळेल. तुर्तास इथेच थांबते. धन्यवाद.